महत्त्वाची बातमी आपण पाहूया। दिशा सालियान यांनी याचिका दाखल केल्या। दिशा सालियान यांच्या वडिलांनी याचिका दाखल केल्यानंतर दिशाच्या घरी आता पोलीस पोहोचलेले आहेत। ती दृश्य आता आपण पाहतोय। दिशा सालियान यांच्या कुटुंबियांच्या घरी आता पोलीस पोहोचलेले आहेत। 2020 मधील दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं आहे। दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी आपल्या मुलीची आत्महत्या नसून हत्या झाल्याचं हायकोर्टामध्ये याचिकेमध्ये म्हटलेलं आहे आणि त्यामुळेच या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी याचिकेच्या माध्यमातून केलेली आहे। याच संदर्भातली माहिती घेण्यासाठी पोलीस सुद्धा त्यांच्या घरी दाखल झालेले आहेत। 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा या प्रकरणाला वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळतंय। दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी आपल्या मुलीच्या संदर्भात ही याचिका दाखल केलेली आहे। आपल्या मुलीची आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडालेली आहे। दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये 5 वर्षांनंतर अतिशय मोठी अपडेट समोर आलेली आहे। दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये नव्यानं चौकशीची मागणी करण्याची याचिका तिच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे। त्यांनी रिट पिटिशन दाखल केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मी प्रेस समोर सध्या ज्याला येऊ शकत नाही, नंतर कोर्टामध्ये झाल्यानंतर नंतर मी प्रेस समोर येणार असं बोलले। त्यानंतर सध्या त्यांची मनस्थिती नाही आहे प्रेस समोर यायची असं त्यांचं म्हणणं आहे। तर पोलीस या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना सध्या माध्यमांच्या समोर प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचं सांगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे। तर पुन्हा एकदा दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची फाईल ओपन होतीये। दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। दिशाचा सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केलेली आहे याचिकेतून असा आरोप करण्यात आलाय। सीबीआय कडून प्रकरणाचा तपास करावा अशी दिशाच्या वडिलांची मागणी आहे। समीर वानखेडेंसारख्या अधिकाऱ्यांकडूनच या प्रकरणाची चौकशी करावी असं सुद्धा त्यांनी आपल्या याचिकेत नमूद केलंय। मुंबई पोलीस किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकला असाही आरोप करण्यात आलाय। मुंबई पोलिसांनी नजर कैदेमध्ये ठेवत मांडलेले पुरावे खरे मांडण्यास भाग पाडलं असं दिशा सालियान यांच्या वडिलांचं म्हणणं आहे। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरियावरती याचिकेतून आरोप केले गेलेत। नितेश राणे, अर्णब गोस्वामींनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य असल्याचाही दावा या याचिकेत केला गेलाय।